मागायची. पसायदानात तर काय काय नाही मागितलं माऊलींनी, सांगा तुम्ही मला. कुणासाठी मागितलं? आपल्याचसाठी की खळांची व्यंकटी सांगू, आपणच खळ आहेत, आपणच खळ आहेत. काही हुशार नाहीयेत आपण, पंचात आहोत हुशार खूप. कुणाला काय द्यायचे? ही साडी हिला देऊ का ती साडी तिला देऊ? सगळ्यात हलकी असेल ती राणीला दे, हा, भारी असेल ती सुवर्णाला दे, कारण ती भारी दिसते ना. आपणच खळ आहेत, कारण आपण तराजू लावलाय आणि कुणाला कसं तोलायचं ते आपण ठरवतो. जे हाताला येईल ते देत नाही आपण. देऊ का नको, देऊ का नको, जसं येऊ का नको, येऊ का नको, टू बी नॉट टू बी सांगितलंय. तर इथं नाही तराजू लावायचा, अनकंडिशनल, सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करा, केलं पाहिजे. आणि कालच्या रविवारीच म्हणलं की इथं काय सोडायचं केंद्र, तर आपली कर्म सोडायची, आपले दोष सोडायचे. मी माझ्यात हा दोष आहे हे मी आज इथं सोडून जाते आणि मी ठरवते की माझ्यात हे परत नाही येऊ दे. आणि बरोबर काल बाबाजींचा व्हिडिओ पडला, अवधूत बाबाजींचा, आणि तोच व्हिडिओ आज स्टेटस आहे माझा. बाबाजी तेच बोलले, आप दे ही क्या सकते हो, आप दे ही क्या सकते हो, और मुझे चाहिए ही क्या. हे जाणले का मला काय पाहिजे कोणी, असं तेही म्हणतात आणि मी पण म्हणते अगदी. तर आजचा दिवस खूप छान आहे आपल्यासाठी, खूप छान सगळ्यांचं मंथन झालंय. हा मुलगा त्याच्या आईच्या सगळ्या कष्टांना, आणि तिला सूनही अशी मिळाली, बस बोलायचं काम नाही. अतिशय सुंदर. ती जे जे करते त्याला तो दुजोरा देतोय. आता तिला उपास होत नाही अवतार लीलाचे, तर ते 9 महिने झालं तो मुलगा उपास करतोय आणि ती पारायण वाचते. म्हणजे सांगा तुम्ही, आहे की नाही श्रावण बाळ. हा, आणि काय तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. नंतर म्हणले ते अशी मुलं यावीतच जन्माला. सगळ्यांची चांगलीच आहे. कसं असतं, थोडंफार असतं इकडं तिकडं, कर्मधर्माने ते आलेलं असतं. एका हाताची 5 बोट सारखी नाही. प्रत्येक जण आपलं गॉड गिफ्ट घेऊन आलेलं आहे, त्याप्रमाणे ते चालतंय, बोलतंय, वाचतंय. पण तुम्ही जर खरोखर ध्यान करत असाल, नामस्मरण करत असाल, ते वाढवा. ते आपोआप सगळी शांतता घरात निर्माण होते. आणि म्हणतात ना, सुंदर ते ध्यानच, उभे विटेवर नाही म्हणायचं, सुंदर ते ध्यानच. ते ध्यान किती सुंदर आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. हा, काय म्हणलंय? राहो निरंतर हृदयी माझ्या. हृदय माझ्याच का म्हणलं? काय आहे हृदयात? सांगा बरं. हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. का बरं हृदय मंदिरातच पाहायला सांगितलंय? किती सुंदर वर्णन आहे, सांगा तुम्ही. तर हे ध्यान जर कुणाचं करायचंय? स्वतःच करायचंय, स्वरूपाच्या जाणीवेनं करायचंय, रूपाच्या जाणीवेनं नाही करायचं. सतत एक नवी साडी नेसलो की असं बघतो, असं बघतो, इकडं इकडं बघतो, छान आली का नाही आरशात जाऊन बघतो. ही रूपाची जाणीव आहे. बघा, बाहेर जाताना नक्की खूप छान जाताच आलं पाहिजे आपल्याला, पण जसं त्या मगाशी म्हणल्या की आत्म्याचं खाद्य, शरीराचं खाद्य आपण अन्न निर्माण केलंच आहे शाकंभरी मातेने, तसं आत्म्याचं खाद्य हे ध्यान आहे, हे नामस्मरण आहे. जेवढं कराल, आज 13 कोटीचे संकल्प करून लोक इथे येऊन 5-5 दिवस एवढे मोठे भंडारे करतात आणि एवढे मोठे नामस्मरणाची आज दालनं उघडून देतात. तर 13 कोटी करत करत 17,65,00,000 नामजप झाला रामनामाचा. 18 एप्रिल ते 22 एप्रिलच्या दरम्यान आरती मंडप प्रांगणातच भान हरपून चाललं होतं लोकांचं अक्षरशः. जे बाहेरचे लोक येऊन इथून लुटून नेत आहेत. आपण काय करतो वारीत? आपण दुकानं लावतो, सतत उपाशी येत आपण 12 महिने 18 काळ, सतत उपाशी.
कधी पोट भरणार आहे? विधभरच आहे. कधी भरणार आहे? विधभरच आहे. नाहीच भरत. तर मग वारीत दुकानं जर लावायचे तर त्याच्या आधीचे किती दिवस आहेत तेवढं नामस्मरण, तेवढं दुकान भरवा की आधी, तेवढं भांडार भरवा. जर बॅलन्स असेल तर पुढे जायला काहीच हरकत नाही. पण मग वारी झाल्यावर आजारी पडतो. अंकामाई निम्म्याची त्याच्यात घालतो दवाखान्यात डॉक्टरला. हा, म्हणजे लोक येतात नामस्मरणासाठी, आपण त्यांची सेवा तर लांबच, आपलीच सेवा करून घेतो. दुर्लक्षित होतो. कधी पाऊस पडतो, कधी कडक ऊन पडतं, आपल्याकडे लक्ष नसतं, खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, आणि मग आजारी पडणारच की. स्वतःकडे लक्ष द्या. ही ध्यान साधना स्वतःची आहे. म्हणून तिथं म्हणलंय, रूपाला न पाहता स्वरूपाला पहा आणि आत्मप्राप्ती करून घ्या. स्वतः दिसत नसलो म्हणून सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या. या न्यायानं करा. तुमचं कुठलंही आराध्य दैवत असू दे, ते दिसतं तर त्याला बघा. आणि नाही स्वतः दिसत, दिगभर फोटो समोरच्यांचे दिसतील, स्वतःचा फोटो कधीच नाही दिसत. आता डोळे मिटून बघा, मी मला दिसते का? नाही दिसत आपण आपल्याला, कारण आपण आपली प्रॅक्टिसच केली नाही ना. सतत दृष्टी बाह्य लागली, बाह्य जगतात. अंतर्दृष्टीकडे कधी वळणार आहे आपण? अंतर्मुख कधी होणार आहे आपण? अंतर्मुख होणं म्हणजेच ध्यान. हृदयामध्ये आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. साध्या सरळ आणि सोप्या भाषेत, हृदयामध्ये आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान. जर मी माझ्यावर प्रेम करत असेल तर मी मुंडेवेणीवर प्रेम करू शकते. जर मी माझ्यावर प्रेम करत असेल तर मी ह्या मॉमवर प्रेम करू शकते, किंवा कोणी भेटत आहे. मी कौशल्याला आजही रागवते, कालही रागवते, उद्याही रागवेन. विशाल काहीतरी भरवतो मला म्हणून रागवते बरं का. मी काहीतरी तो सांगतो मला म्हणून मी तिला रागवल्यासारखं करते, पण रागवत नाही, हे तिलाही कळतं. पण मग थोडस हटके व्हायला पाहिजे ना, म्हणजे त्यालाही समाधान वाटतं. तुझ्यासमोर चाललंय आता, थोड्या वेळाने गेल्यावर म्हणून असे आहात काय तुम्ही. तर ही प्रेम करण्याची कला शिका. काही देऊन घेऊन नका प्रेम करू एकमेकावर. काही नाही लागत आपल्याला, काही नाही लागत. किती आता आपली एक पोळी पण जाती का? काय 2-2, 3-3 भाज्या पानाला असायच्या, डावे उजवं सजलेलं असायचं. अरे रे 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 रे, आता नको वाटतं ते. त्यामुळे या वस्तुरूपातून, खाद्यपदार्थातून, कशातूनच नाही आपल्याला गरज प्रेम कमावण्याची. बस स्वतःवर प्रेम करा, इतरांवर आपोआप करा. करताच तुम्ही. नात्या गोत्यात किती वादविवाद होतात. ज्यांचा जास्त गोतावळा आहे, हिला दिलं मला नाही दिलं, तिला तसं दिलं मला असं नाही दिलं, अमकं नाही फलानं नाही की नाही, असं आहे काय, तिलाच लय गुरुदेव प्रसन्न झालेत, आम्हाला कसे होत नाही. तिने झोकून दिलंय, वेळ लागेपर्यंत तिने झोकून दिलंय स्वतःला. तिला कधी म्हणाई चालले मी आश्रमात, ठीक का निघालेच. मीच नाही जात आता जास्त. एक उत्सव सोडले तर गुरुपौर्णिमा, चैत्र महोत्सव आणि प्रगट दिन, वर्षातून 3च वेळा. पूर्वी महिन्याला जायचे आणि 15 दिवसाला जायचे. पण आता वटवृक्ष झाला ना आपलं सेंटर, म्हणजे तिथे इतके सावलीला आलेत की आता कुठे जायची गरजच नाही राहिली. आपल्याच सावलीला एवढे येतात. तर अशी सावली घरात, प्रत्येक माऊली आपल्या घराची सावलीच असते. पण ती सावली होत होत प्रत्येकाने मेडिटेशन करा, कारण काही दिवसांनी घरात पूजा अर्चा होती याची गॅरंटी नाही. अहो आता पाया पडणंच गुडघ्यात आलंय. डोकं टेकून कधी कोण पडणार आहे? हा, आणि मग ते एवढे देव देव एवढे सगळे आपण ते देवाऱ्यातले, मग ते देव एवढे पुजायचे कधी, एवढे धुवायचे कधी, आंघोळी घालायच्या कधी, गरम पाणी करायचं कधी देवाला, त्याचे ते वस्त्र अलंकार, हे सगळी व्यवधानं वाढलेली आहेत.
आणि सगळे त्या म्हणजे शहरांमध्ये गेलेले आहेत मुलं. त्यामुळं ध्यानाशिवाय पर्याय नाही. 2 मिनिटं जिथे असाल तिथं बसून 2 मिनिट डोळे मिटले की ध्यानच म्हणायचं ना त्याला. हं? चांगल्या पद्धतीने लावा. ज्याला वेळ आहे ते बसते तासन तास, माझी पूजा राहिली, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, आणि आपली पिढीच करणार आहे फक्त. तू परवाच कालच्या व्हिडिओला तू लाईक केलं ना, ते कोण देशमुख कोल्हापूरचे ते बोलत होते ज्ञानमंचला, तू लाईक केलं ना, काय बोलतोय तो माणूस. जे असं होणार आहे म्हणून काय येणार आहे जगात सगळं. पाट्याच्या कुठल्या आहेत ना आपल्या, त्या पाट्या साफ करा. हा, आणि त्याच्यावर बस जे भगवंतानी लिहिलं तेच घेतलं, त्याला ध्यानच प्रिय आहे आणि म्हणून सुंदर आहे ते ध्यान. आपला पंढरपुरातला आपला आराध्य दैवत जे पांडुरंग जर ध्यानच करतय, आपण या वयाला काय करावं मग आता. खुर्चीवर जेव्हा निवांत येऊन बसू स्वयंपाकघरातून हॉलमध्ये, तेव्हा 2 मिनिटं डोळे मिटले तर तुम्ही जर ते डोळे मिटून बसणार की तुमची झोप झाली तर तुम्ही चार्जच होत आहे. मोबाईल डिस्चार्ज झाल्यावर आपण लावतो की नाही चार्जिंगला, हे ध्यान म्हणजे हे पूर्ण देहाचं चार्जिंग आहे. अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगला विषय आहे, बोलण्यासारखं खूप आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्याचं व्यवधान राखून आज या उच्च फॅमिलीला खूप खूप धन्यवाद.